नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला जीवामृत कसं बनवायचं याची माहिती देणार आहे। जीवामृत बनवण्यासाठी आपल्याला एकूण 6 गोष्टी लागतात। त्यातली प्रथम गोष्ट म्हणजे आपल्याला 200 लिटरचा ड्रम लागतो। त्याच्यानंतर आपल्याला एकूण 10 लिटरचं गोमूत्र लागतं। त्याच्यानंतर आपल्याला 2 किलो बेसन लागतं। त्याच्यानंतर 2 किलो गुळाचं पाणी लागतं, 2 किलो शेण लागतं आणि 2 किलो माती लागते। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला ड्रम मध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तसेच बेसनामध्ये देखील पाणी ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेणाचं जे टोपलं आहे ते ड्रम मध्ये टाकायचं आहे। पूर्ण शेण व्यवस्थित ड्रम मध्ये आपल्याला हळूवारपणे कालवायचं आहे। त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं गोमूत्र हे ड्रम मध्ये टाकायचं आहे। याची मात्रा जवळपास 10 लिटर गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे आणि गोमूत्र हे देशी गाईचंच असलं पाहिजे। गोमूत्र टाकून झाल्यानंतर आपल्याला या ड्रम मध्ये गुळ टाकायचं आहे। गुळ व्यवस्थित पद्धतीने कालून घ्यायचं आहे, पूर्ण मिश्रण एकजीव करायचं आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या ड्रम मध्ये बेसन टाकायचं आहे। बेसन 2 किलो घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण करून टाकायचं आहे। आणि सर्वात शेवटी आपल्याला काळी माती या ड्रम मध्ये टाकायची आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। 15 दिवस हा ड्रम आता झाकून ठेवायचा आहे आणि दिवसातून 3 वेळेस याला असंच हलवायचं आहे। हे तयार झाल्यावर आपण याचा वापर शेतामध्ये करू शकतो आणि याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल।